शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे लोटन नारळ श्री मसूद देसाई सर सरपंच मुक्काम पोस्ट आळंदी भास्कर तालुका बिलोली जिल्हा नांदेडसाठी. त्याचबरोबर या गाडीमध्ये आपण श्री संजयराव देशमुख सर मुक्काम पोस्ट बराड तालुका मुखेड जिल्हा नांदेडसाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेणार आहोत लोटन नारळ म्हणजे हा शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी चालणारी क्रॉस पॉलिनेशन जात आहे. सरासरी आपल्याला 350 ते 450 नारळ येतात. नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी ही बुटकी जात आहे. लागवड अंतर हे बांधाला 15 फूट. प्लॉटमध्ये करताना आपण सरासरी 20 बाय 15 वरती करून झिगझॅग पद्धतीने लागवड केली तर एकरामध्ये 160 रोपं बसतात. क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं आपल्याला लावल्यापासून 2.5 ते 3 वर्षामध्ये फळधारणा चालू होते. 2 वर्षाची रोपं आहेत. 1982ची नर्सरी आहे. 35 एकरात नर्सरी. लांजामध्ये 32 एकर नर्सरी. 250 कामगार. 40 कोटीची उलाढाल. म्हणतो तुम्हाला आपला विशेष भारी असतो. आता श्री मसूद देसाई सरांनी सकाळी बुकिंग केलेलं आहे. आज गाडी लोडिंग होत आहे. त्याचबरोबर संजयराव देशमुख सर जे बराडचे आहेत मुखेड नांदेडचे तिने पण बुकिंग केलेलं आहे. त्याचबरोबर तिसऱ्या पार्टीचा माल हा आपल्याला जाता माड्यामध्ये उतरायचा आहे. त्यामध्ये टिशीवरचे सागवान लिंबू पेरू ही रोपं आहेत. आता श्री मसूद देसाई सरांनी जी रोपं घेतलेली आहेत ती बुटकी लोटनमध्ये लोटन जातीचा नारळ आहे. ही जात गुजरातमधली जुनागडमधली आहे. जमिनीपासून फळधारणा चालू होते. वार्षिक उत्पादन 350 ते 450 नारळ जर म्हटलं तर शारपट खारपट दलदलीत तर जमिनीमध्ये येणारं पीक आहे. लावल्यापासून आपल्याला 2.5 ते 3 वर्षात फळधारणा. आणि नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे नारळ हा कुठल्याही जमिनीत येत असल्यामुळं आपल्याला रोप लावल्यापासून अगदी 2.5 ते 3 वर्षात उत्पादन चालू होतं. सरासरी एका झाडाला 350 ते 450 नारळ येतात. आणि नारळ शेती जर म्हटलं तर कुठल्याही जमिनीमध्ये येत असल्यामुळं आपल्याला एकदा लावल्यानंतर 50 वर्षापर्यंत आयुष्यमान असणारं आणि वार्षिक उत्पादन 350 ते 450 नारळ पाणी जर म्हटलं तर 7 ते 8 महिन्यात नारळ पाणी तयार होतं. नाही तोडलं तर 11 महिन्यात खोबरं तयार होतं. आता ही 2 वर्षाची रोपं आहेत. रिबॅगिंगची आमची तयारी होती पण जशा ऑर्डर येतील तसं ही रोपं द्यायची चाललेली आहेत. तर शेतकरी बंधूंना लागवड करताना खड्ड्यामध्ये आपल्याला शेणखत निंबूळपेंट थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे. मोठं मीठ नारळाला वापरलं जाते 1 किलो. हे खड्ड्यात मिक्स करून रोपं लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22 इंची आळवणी घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण जर नियोजन केलं तर दुसऱ्या 7व्या दिवशी आळवून दिल्यानंतर 1 महिन्यात त्याला DAP 50 ग्रॅम घालून मातीची भर लावायची आहे. या प्रकारे शेतकरी बंधूंना नर्सरी शासन मान्य असल्यामुळं खात्रीची रोप त्याचबरोबर अनुदानला बिल 1982ची नर्सरी आहे. तसेच ही जी नारळ शेती जर म्हटलं तर महाराष्ट्रात आपल्या 500 बागा लागलेल्या आहेत. आता असं आपण शेअरिंगवरती महाराष्ट्रभर सगळ्या पाठवत असतो. शेतकरी बंधूंना रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रात सर्व ठिकाणी 375 रुपयाने रोप घरपोच होते. आता श्री संजय देशमुख सरांनी नारळ आणि आंबा घेतलेला आहे. तो पुढच्या गटाला लावलेला आहे. आपण आता मसूद देसाई सरांचं बुकिंग चालू आहे. सरपंच आहेत बघू शकतोय. भगवान किती सफी झाली. 30. भगवान तुझं नांदेडमध्ये गाव कुठलं रे. तामसा. पूर्ण नाव सांग ना तुझं. भगवान हरी भुरके राहणार उसळवाडी तालुका हातगाव जिल्हा नांदेड. बघू शकता ही 12 वर्ष झालं आपल्याकडे जी लोक काम करतात नांदेडची ही 12 वर्ष झालं आपल्याकडे आहेत. मुखेड त्याचबरोबर हातगाव बिलोली ह्या भागातले आहेत आणि त्याच भागात आपल्या गाड्या चाललेल्या आहेत. तर शेतकरी बंधूंना ही जी रोपं आहेत खात्रीशीर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. आणि आता मसूद देसाई सरांनी जे नारळ शेती बांधाला कारण सरांच्याकडे क्षेत्र भरपूर आहे. बांधाला त्यांना 15 फुटाला रोप लावायचं आहे. आणि बांधाचं उत्पादन जर म्हटलं तर शेतकरी बंधूंनी 10 जरी झाडं लावलीत तरी आपल्याला 10 झाडापासून वर्षाला 1 लाखाचं उत्पादन. तरी आता सरांनी 150 नारळ बांधाला लावण्यासाठी नियोजन केलेलं आहे. तर अशा प्रकारची ही रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन 375 रुपयाने घरपोच होतं आहे. ज्या शेतकरी बंधूंना नारळ बागा बघायचे तिन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा. आपला दिवस शुभ असो. जय हिंद जय महाराष्ट्र.